आज मी बनवली आहे घरच्या घरी मोड आलेली मटकी। बघा, मी घरीच मटकीला मोड आणलेले आहेत। स्वच्छ पाण्याने धुवून घेते मी आता आणि मटकीची उसळ बनवणार आहे। तर हे बघा, मी एवढे सगळे जिन्नस घेतले आहेत। सगळे काय, हिंग, टोमॅटो, कांदा, कढीपत्ता, जिरं, मोहरी आणि धुतलेली मटकी। तर कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलेलं आहे। मोहरी टाकते, त्यानंतर जिरं टाकते आणि मग कढीपत्ता। त्यानंतर कांदा टाकते। कांदा छान परतून घेऊयात। कांदा परतल्यानंतर आले लसूण पेस्ट टाकूयात एक बाजूला। अगोदरच टाकली तर ती पेस्ट जळते व कढईला चिटकून राहते, त्यामुळे थोडं नंतर टाकूयात। आणि कांदा थोडा परतत आला की मग टोमॅटो टाकायचा आणि व्यवस्थित छान परतून घेऊयात। व्यवस्थित छान परतून घेऊयात त्याला। आणि मग नंतर सर्व मसाले आपण टाकणार आहोत। मी टाकते थोडा गरम मसाला, हळद आणि तो आपला मटकी मसाला 1 चम्मच। हिंग पण टाकले मी त्याच्यामध्ये, चव छान येते हिंगाची। तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे छान त्याला। बघा, तेल कसं सुटले, छान तरी येते मग। आणि मग नंतर हळद टाकते, कारण करपते पहिलं टाकल्यावर। आणि लाल तिखट टाकायचं 1 चम्मच। पहिले मसाले टाकलेत, नंतर शेवटी लाल तिखट टाकायचं। साईडला मी पाणी गरम करून घेतलेले। गरम पाण्याची खूप छान तरी येते। आणि आपण त्या परतलेल्या मिश्रणात ती धुतलेली मटकी टाकूयात। मटकीला अजिबात उकडायचं वगैरे नाही आहे, धुवायची आणि डायरेक्ट मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता, घरी मोड आणलेली मटकी आहे, एकदम छान। सगळे जिन्नस घरचेच आहेत। मस्तपैकी छान अशी परतून घेऊयात तिला, मटकीला छान। साईडचं गरम पाणी छान व्यवस्थित परतून आणि नंतर वरून थोडंसं मीठ टाकूया। पाणी टाकल्यावर पण आपण टाकणारच आहे मीठ, पण आत्ता थोडं चवीला टाकूया मीठ। छान व्यवस्थित परतून घेऊयात। आणि मी साईडला पाणी गरम करून घेतलेलं आहे। पाणी गरम असल्यामुळे तरीला छान रंग येतो, तरी छान दिसते। बघा, आता हे गरम पाणी मी थोडं थोडं करून टाकणार आहे। पाणी बघा कसं थोडं थोडं टाकते। तरीला गरमच पाणी हवं असतं, छान तरी येते। मी तर कूट किंवा खोबऱ्याचं कूट काहीच वापरलेलं नाही आहे, तरी पण तरी छान येते। वरून खाण्यासाठी कांदा चिरलेला आहे तिकडं। आणि 15 मिनिटासाठी आपण झाकण देऊन उकळी घेऊयात। त्यानंतर वरून कोथिंबीर टाकलेली आहे। छान असा कलर आलाय बघा, तरी बघा, बघू शकता तुम्ही तरी। आणि मग आता पाण्यानुसार मीठ पण टाकलेलं आहे मी, आणि प्लेटमध्ये सर्व केले छान। बघा, कलर आणि चव खूप छान आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। थँक्यू।